मॅट्रायसेसची थर्ड एक्सरसाइज आपण स्टार्ट करणार आहोत. मॅट्रायसेसच्या थर्ड एक्सरसाइज म्हणजेच आपण 2.3 एक्सरसाइज स्टार्ट करणार आहोत. एक्सरसाइज स्टार्ट करणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला मल्टिप्लिकेशन येते मॅट्रिक्स. आपण ॲडिशन बघितलं दोन मॅट्रिक्सचं कसं करायचं, सबट्रॅक्शन बघितलं किंवा स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजे एखाद्या नंबरने कसं मल्टिप्लाय करायचं ते बघितलं. पण जर दोन मॅट्रिक्स दिले असतील आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर ते कसं करायचं ते आज आपण चेक करणार आहोत. सो या एक्सरसाइजमध्ये तुम्हाला आहे मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे, तुम्हाला दोन मॅट्रिक्स दिलेले असणार आणि तुम्हाला त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सपोज मी ए मॅट्रिक्स दिला 1 0 2 1 आणि बी मॅट्रिक्स दिला 1 -1 2 2 आणि तुम्हाला सांगितलं मला ए बी फाइंड आउट करून द्या. सो ए बी फाइंड आउट करून द्यायचं असेल तर आपण काय करणार, दोन मॅट्रिक्स मध्ये मल्टिप्लिकेशन. फर्स्ट ऑफ ऑल जसं ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये ऑर्डर सेम असेल तर मल्टिप्लिकेशन पॉसिबल होतं, तसेच काही रूल मल्टिप्लिकेशनचे आहेत. रूल काय आहेत, दोन्ही मॅट्रिक्सची ऑर्डर लिहायची. यामध्ये असं कंपल्शन नाही की दोघांची ऑर्डर सेमच असली पाहिजे, वेरी पण होऊ शकते. पण हा लास्ट नंबर जो मॅट्रिक्स तुम्ही फर्स्ट मल्टिप्लाय करताय त्याचा लास्ट नंबर आणि जो मॅट्रिक्स तुम्ही सेकंड मल्टिप्लाय करताय त्याचा फर्स्ट नंबर जर सेम असेल तरच मल्टिप्लिकेशन पॉसिबल असतं. जर हे नंबर सेम नसतील तर मल्टिप्लिकेशन पॉसिबल नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही जे चेक केले हा नंबर 2 आहे आणि हा नंबर 3 आहे, हे दोन्ही नंबर सेम आहेत का, नाही, म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल नाही. मल्टिप्लिकेशन कोणत्या नंबरचं पॉसिबल किंवा कोणत्या मॅट्रिक्सचं पॉसिबल असतं, जो मॅट्रिक्स ज्या ऑर्डरमध्ये तुम्ही मल्टिप्लाय करताय त्याचा लास्ट नंबर आणि फर्स्ट नंबर दुसऱ्या मॅट्रिक्सचा जर सेम असतील तरच फक्त मल्टिप्लिकेशन पॉसिबल असतं, अदरवाइज मल्टिप्लिकेशन पॉसिबल नाही. नेहमी हे चेक करत जा, कधीही ए बी हा बी एला इक्वल नसतो. म्हणजे जर तुम्हाला मी सांगितलं मला बी ए फाइंड आउट करून द्या आणि तुम्ही ए बीचा आन्सर फाइंड आउट करून दिला तर ते इक्वल नसणार आहे. बी ए आणि ए बी हे डिफरंट असतात, कधीही ए बी आणि बी ए सेम नसतात. जशी तुमची मॅट्रिक्सची पोझिशन चेंज होते तसं तुमचं आन्सर चेंज होतो. क्लिअर? या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का, हो आहे, बिकॉज ही कंडिशन सॅटिस्फाय झाली. मला ए बी फाइंड आउट करायचा आहे. मी काय करणार, ए मॅट्रिक्स लिहिणार इंटू बी मॅट्रिक्स लिहिणार 1 -1 2. हे समजलं? मल्टिप्लिकेशन कसं असतं ते पण सांगते मी. रो बाय कॉलम मल्टिप्लिकेशन असतं, म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलमची मल्टिप्लाय होणार. फर्स्ट रोचा फर्स्ट एलिमेंट फर्स्ट कॉलमच्या फर्स्ट एलिमेंटची मल्टिप्लाय होणार. नीट लक्ष द्या, फर्स्ट रो कोणाशी मल्टिप्लाय होणार, फर्स्ट कॉलम. ओके, फर्स्ट रोचा फर्स्ट एलिमेंट फर्स्ट कॉलमच्या फर्स्ट एलिमेंटशी म्हणजे कोणाशी जाणार 1 × 1. फर्स्ट रोचा सेकंड एलिमेंट कॉलमच्या सेकंड एलिमेंटला जाणार म्हणजे काय येणार 0 × आणि या दोघांमध्ये कोणती साइन असणार, प्लस. हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम झाला, देन फर्स्ट रो सेकंड कॉलम हा सेकंड कॉलम. फर्स्ट रोचा फर्स्ट एलिमेंट फर्स्ट कॉलम सेकंड कॉलमच्या फर्स्ट एलिमेंटशी होणार म्हणजे हा 1 कुठे मल्टिप्लाय होणार, 1 या फर्स्ट 1ला मल्टिप्लाय होणार, प्लस हा 0 कुठे मल्टिप्लाय होणार, 2 ला मल्टिप्लाय होणार. फर्स्ट रो झाले, देन सेकंड रो फर्स्ट कॉलम
सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रोचा फर्स्ट एलिमेंट कॉलमच्या फर्स्ट एलिमेंटला, सेकंड रोचा सेकंड एलिमेंट कॉलमच्या सेकंड एलिमेंटला, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम करणार, फर्स्ट एलिमेंट इथे फर्स्ट एलिमेंटला, सेकंड एलिमेंट इथे सेकंड एलिमेंटला, नेहमी मध्ये कोणती साइन प्लस 1 into 1 1 plus 0 into 2 0, 1 into minus 1 minus 1 plus 0 into 2 0, 2 into 1 2 plus 2 into 1 into 2 2, 2 into minus 1 minus 2 plus 2 into 1 किती येतं 1, याचा आन्सर किती येतं -1 हे आणि याचा आन्सर 0. सो ए बी चा आन्सर काय आलं 1 -1 4 0. समजलं. मल्टिप्लिकेशन पार्ट ट्रिकी आहे याचा, बिकॉज सिंपल मल्टिप्लिकेशन आहे, ॲडिशन सबट्रॅक्शन सिंपल आहे, पण मल्टिप्लिकेशन रो बाय कॉलमने करतो आपण. हे समजलं. तुम्हाला हा मॅट्रिक्स दिला, तर या मॅट्रिक्स मध्ये ऑर्डर सेम नाहीये. या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे 2 into 2, या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे 2 into 1. हे नंबर मॅच होत आहे, म्हणजे काय असणार मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. बी मॅट्रिक्स फर्स्ट दिला, बी मॅट्रिक्स सेकंड दिला, कारण मला ए बी फाइंड आउट करायचं. जर मला बी ए फाइंड आउट करायचं असेल तर मी बी फर्स्ट लिहिणार, ए नंतर लिहिणार. ओके. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रोचा फर्स्ट एलिमेंट फर्स्ट कॉलमच्या फर्स्ट एलिमेंटला जाणार, म्हणजे काय येणार 1 into मध्ये साइन प्लस, सेकंड एलिमेंट इथे सेकंड एलिमेंटला जाणार. देन आपण फर्स्ट रो सेकंड कॉलम करतो, पण इथे सेकंड कॉलम आहे का नाही, सो हे इथे स्टॉप होणार. ओके. Then move on to second row. Second row first column. First ला second ला. Again second row second column आहे का नाही आहे, सो हे इथेच थांबणार. किती येणार याचं 2 प्लस हे होणार 6 प्लस हे होणार 8 आणि हे झालं तुमचं ए बी चा आन्सर. सपोज मी तुम्हाला सांगितलं मला बी ए हवा आहे, बी ए फाइंड आउट करायचं. बी मॅट्रिक्स स्टार्टिंगला लिहिणार आपण आणि ए मॅट्रिक्स त्याच्या नंतर लिहिणार 1 2 3. ऑर्डर चेक करा, यांची ऑर्डर किती आहे 2 into 1, याची ऑर्डर किती आहे 2 into 2. हे मॅच होतंय का नाही होते मॅच, सो काय असणार बी ए नॉट एक्झिस्ट. समजलं. ज्या ऑर्डरमध्ये त्यांनी तुम्हाला आन्सर विचारले त्या ऑर्डरमध्ये चेक करायचे नंबर मॅच होतात का. तर त्या ऑर्डरमध्ये नंबर मॅच होत नसतील तर दिलेल्या मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल नाही आहे. मी तुम्हाला सांगितलं मला बी ए फाइंड आउट करून द्या, म्हणजे कोणतं मॅट्रिक्स फर्स्ट लिहिणार बी मॅट्रिक्स 4 1 1 0 1 2 2 2 1 into ए मॅट्रिक्स 1 1 1 2 1 1 3 0 1. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रोचा फर्स्ट एलिमेंट फर्स्ट कॉलमच्या फर्स्ट एलिमेंटला. मी आता हे डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करते. ऑर्डर चेक केली 3 into 3 आहे, मी पण कोणती आहे 3 into 3. हे नंबर मॅच होत आहेत, सो मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे.
फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 4 1 ला मल्टिप्लाय होणार 4 येणार प्लस 1 2 ला मल्टिप्लाय होणार 2 येणार प्लस 1 3 ला मल्टिप्लाय होणार 3 येणार झालं. फर्स्ट रो सेकंड कॉलम 4 इंटू 1 4 प्लस 1 इंटू 1 1 प्लस 1 इंटू 0 0. फर्स्ट रो थर्ड कॉलम 4 इंटू 1 4 प्लस 1 इंटू 1 1 प्लस 1 इंटू 1 1. Second row first column 0 into 1 0 plus 1 into 2 2 plus 2 into 3 6. Second row second column 0 plus 1 plus 0. Second row third column हा 0 या 1 ला मल्टिप्लाय होणार, हा 1 या 1 ला मल्टिप्लाय होणार आणि हा 2 या 2 ला मल्टिप्लाय होणार. थर्ड रो फर्स्ट कॉलम 2 1 ला मल्टिप्लाय झाला 2 येतो. सेकंड रो सेकंड कॉलम थर्ड रो सेकंड कॉलम 2 2 0. थर्ड रो थर्ड कॉलम 2 2 1. ठीक आहे, हे समजत नसेल तर प्रत्येक स्टेप दाखवा. 4 प्लस 2 6 6 प्लस 3 9 4 प्लस 1 5 4 प्लस 1 प्लस 1 6 2 plus 6 8 1 3 किती होणार 6 plus 3 9 4 5. हे झालं तुमचा बी. ठीक आहे, तुम्ही ए बी फाइंड आउट करून बघा वेगळा आन्सर येईल. म्हणजे ए बी आणि बी ए कधीही सेम नसतात. आपल्या मल्टिप्लिकेशनचा जनरल रूल इथे अप्लाय मॅट्रायसिसमध्ये अप्लाय होत नाही. तुम्ही याचा ए बी फाइंड आउट करा, याचा आन्सर वेगळं असेल. ओके, सो हे झालं 3 इंटू 3 ऑर्डरचं सेम आहे. रो बाय कॉलम मल्टिप्लिकेशन फर्स्ट एलिमेंट फर्स्टला, सेकंड एलिमेंट सेकंडला, थर्ड एलिमेंट थर्डला आणि मध्ये कोणतं साईन प्लस साईन. तुमच्या एक्सरसाइजमधले समय फक्त मी मॅट्रिक्सचे नंबर चेंज केले, ऑर्डर हीच आहे. मला याचं मल्टिप्लिकेशन करायचं. या समची या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे 3 रो आहे 1 कॉलम आहे. या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे 1 रो आहे 3 काय कॉलम. मॅच होत आहेत म्हणजे मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. जर मॅच नाही झालं तर तुम्ही डिरेक्टली लिहू शकता मल्टिप्लिकेशन इज नॉट पॉसिबल. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 3 कुठे मल्टिप्लाय होणार 4 ला. दुसरा कॉलम आहे का मल्टिप्लाय करायला नाही, हे इथे. फर्स्ट रो सेकंड कॉलम 3 कुठे मल्टिप्लाय होणार 2 ला -6. फर्स्ट रो थर्ड कॉलम किती होणार 9. सेकंड रो फर्स्ट कॉलम किती येणार 8. सेकंड रो सेकंड कॉलम किती असणार -2. सेकंड रो थर्ड कॉलम किती येणार 6. फर्स्ट थर्ड रो फर्स्ट कॉलम किती असणार 4. थर्ड रो सेकंड कॉलम -2. थर्ड रो थर्ड कॉलम किती येणार 3. अजून एक हिंट आहे, हे जे नंबर राहतात ना त्या ऑर्डरचा तुमचा रिझल्टंट मॅट्रिक्स असतो, जे आन्सर येतं ते त्या ऑर्डरचं असतं. फॉर एक्झाम्पल इथे 3 राहिला आणि इथे 3 राहिला, तुम्हाला जे आन्सर मिळते ते त्या ऑर्डरचं असतं. तुम्ही याच्या आधीचे जे मल्टिप्लिकेशनचे एक्झाम्पल घेते त्याच्यामध्ये चेक करू शकता. जे ह्या टर्म्स राहतात त्या ऑर्डरचंच तुम्हाला आन्सर मिळतं. ओके, हे समजलं. सपोज मी सेम सम फक्त हे असं घेतलं
याची ऑर्डर किती येते 1 into 3. याची ऑर्डर किती येते 3 into 1. अगेन मॅच होतात बरोबर, म्हणजे मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. सो फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 4 कोणाला मल्टिप्लाय होणार 12 3 ला, -2 कोणाला मल्टिप्लाय होणार 4 ला 2 ला किती येणार -4 प्लस हा 3 कोणाला मल्टिप्लाय होणार या 3 ला. सेकंड रो आहे का इथे सॉल्व करायला नाही, सो आन्सर इथेच थांबणार. ठीक आहे, हे समजलं. परत एकदा समजवते मी. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम हे इथे मल्टिप्लाय, हे इथे मल्टिप्लाय आणि हे इथे मल्टिप्लाय. 12 minus 14 12 minus 4 किती येणार 8 8 plus 3 11. जर तुम्ही चेक केलं उरलेली टर्म किती होती 1 आणि 1, म्हणजे एकच रो असणार आणि एकच कॉलम असणार. याच्यामध्ये एकच रो आणि एकच कॉलम. सो रिझल्टंट मॅट्रिक्स किती ऑर्डर झालं 1 into 1. हे आहे मल्टिप्लिकेशन. तुम्हाला इथे दोन्ही टर्म्स विचारतात ए बी पण आणि बी ए पण. कधी कधी प्रूफ करायला येतं, जर हे सेम येत असतील तर तुम्हाला प्रूफ करायला येतं की प्रूफ दॅट ए बी इज इक्वल टू बी ए. पण ही कंडिशन नेहमीच सॅटिस्फाय होत नाही. ओके, तर तुम्हाला प्रूफ करायला आलं तर तुम्हाला अगेन सेम थिंग ए बी फाइंड आउट करायचा, बी ए फाइंड आउट करायचा आणि दोघांचे आन्सर इक्वल असेल तर इक्वल्स टू, नॉट इक्वल असेल तर नॉट इक्वल टू. प्रूफ दॅटला पण विचारलं जातं. तुम्हाला आता इथे ए बी आणि बी ए दोन्ही फाइंड आउट करायचे. ठीक आहे, आपण फर्स्ट ए बी फाइंड आउट करूया. ए मॅट्रिक्स -1 1 1 2 3 0 1 -3 1 इंटू बी मॅट्रिक्स 2 1 4 3 0 2 1 2. काही ठिकाणी काही संबंध तुम्हाला फक्त असं विचारतात ए बी पॉसिबल आहे का. तिथे तुम्हाला ए बीचा आन्सर नाही विचारत, ए बी पॉसिबल आहे की नाही एवढं विचारतात. ओके, मग ते कसं फाइंड आउट करायचं ए बी पॉसिबल आहे की नाही. ऑर्डर करून याची ऑर्डर 3 into 3, याची ऑर्डर 3 into 3. सो हे जर मॅच झालं तर ए बी पॉसिबल आहे. मग फक्त तुम्ही असं म्हणा ए बी इज पॉसिबल. तुम्हाला हे दाखवावं लागतं ड्रॉ करून आणि लिहायचं ए बी इज पॉसिबल. म्हणजे तुम्हाला ए बीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची नसते, फक्त ए बी पॉसिबल आहे की नाही. नसेल होत मॅच तर लिहायचं ए बी इज नॉट पॉसिबल. या समोर त्याने तुम्हाला विचारलं ए बी ची व्हॅल्यू म्हणून आपण पुढे सॉल्व्ह करतो, अदरवाईज आपलं समीकरण थांबलं असतं. हे आहे 3 into 3, हे आहे 3 into 3. ऑर्डर काय होते नाही. मी डायरेक्ट सॉल्व्ह करते, मी सगळ्या स्टेप दाखवत नाही आहे बिकॉज मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केले आहे. सो फर्स्ट रो म्हणजे तुम्हाला ए बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची नसते, फक्त ए बी पॉसिबल आहे की नाही. नसेल होत मॅच तर लिहायचं ए बी इज नॉट पॉसिबल. या समोर त्याने तुम्हाला विचारलं ए बी ची व्हॅल्यू म्हणून आपण पुढे सॉल्व्ह करतो, अदरवाईज आपलं समीकरण थांबलं असतं. हे आहे 3 into 3, हे आहे 3 into 3.
ऑर्डर काय होते मॅच. की डायरेक्ट सॉल्व करते, मी सगळ्या स्टेप दाखवत नाही आहे बिकॉज मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केले आहे. सो फर्स्ट रो फर्स्ट इलेमेंट, हा 1 कुठे मल्टिप्लाय होणार 2 ला, किती येणार मायनस प्लस, हा 1 3 ला होणार 3 प्लस, हा 1 कुठे मल्टिप्लाय होणार 1. फर्स्ट रो सेकंड कॉलम, मायनस 1 1 मायनस 1 होता है प्लस 1 इंटू 0 0 प्लस 1 इंटू 2. फर्स्ट रो थर्ड कॉलम, माइनस 1 इंटू 4 माइनस 4, 1 इंटू 2 2 प्लस 1 इंटू 1. सेकेंड रो फर्स्ट कॉलम, 2 2 जा 4 प्लस 3 3 जा 9 प्लस 0 इंटू 1 0. सेकेंड रो सेकेंड कॉलम, 2 1 जा 2 प्लस 3 इंटू 0 0 प्लस 0 इंटू 2. सेकेंड रो थर्ड कॉलम, हे होणार 8 प्लस हे होणार 6 प्लस हे होणार 0. सेकेंड रो सॉरी थर्ड रो फर्स्ट कॉलम, हे इथे मल्टिप्लाय होणार 2 प्लस मायनस 3 इंटू 3 मायनस 9 प्लस 1 इंटू 1. थर्ड रो सेकेंड कॉलम, 1 इंटू 1 1 माइनस 3 इंटू 0 0 प्लस 1 इंटू 2. थर्ड रो थर्ड कॉलम, ये होणार 4 प्लस ये होणार माइनस 2 इंटू माइनस 3 माइनस 6 प्लस 3 इंटू 1 1. माइनस 3 इंटू माइनस 2 इंटू 3 सॉरी माइनस 2 प्लस 3 किती होतात 1 1 प्लस 1 2 माइनस 1 प्लस 2 किती होणार 1. माइनस 4 प्लस 4 सॉरी माइनस 4 प्लस 2 माइनस 2 प्लस 1 माइनस 1. 4 प्लस 9 13 2 8 प्लस 6 14 2 प्लस माइनस काय होणार माइनस, म्हणजे ते येणार 2 माइनस 9 प्लस 1. सो 2 माइनस 9 माइनस 7 प्लस 1 माइनस 6. 1 प्लस 0 प्लस 2 3 4 प्लस ऑफ माइनस माइनस होता 4 माइनस 6 माइनस 2 प्लस 1 माइनस 1. ही झाली तुमची ए बीची व्हॅल्यू. ओके, आता तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे बी. मला बी ए फाइंड आउट करायचं. बी मॅट्रिक्स फर्स्ट लिहिणार 2 1 4 3 0 2 1 2 1. देन ए मॅट्रिक्स लिहिणार जो आहे मायनस 1 1 1 2 3 0 1 मायनस 3. ऑर्डर चेक करून घ्या. 3 इंटू 3 आहे, ही पण 3 इंटू 3 आहे. ह्या टर्म्स मॅच होते. सो मल्टिप्लिकेशन काय पॉसिबल आहे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 2 इथे मल्टिप्लाय होणार 2 इंटू मायनस 1 मायनस 2 प्लस 1 इथे मल्टिप्लाय होणार 2 आणि 4 इथे मल्टिप्लाय होणार. फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 प्लस फर्स्ट रो फर्स्ट कॉलम माइनस 2 प्लस 2 प्लस 4. फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 प्लस 3 प्लस ऑफ माइनस 4. सेकंड रो थर्ड कॉलम 2 प्लस 0 प्लस 4. तुम्ही स्वतःहून सॉल्व करा तेव्हा हे जास्त समजेल. सेकंड रो फर्स्ट कॉलम 3 इंटू 1 माइनस 1 माइनस 3. सेकंडला मॅच होणार, थर्डला होणार. सेकंड रो सेकंड कॉलम 3
फर्स्ट एलिमेंट या फर्स्ट एलिमेंटला जाणार, सेकंड एलिमेंट या सेकंड एलिमेंटला जाणार, थर्ड एलिमेंट या थर्ड एलिमेंटला जाणार. सेकंड रो फर्स्ट कॉलम, थर्डला जाणार, 0 0ला जाणार, 2 1ला जाणार. थर्ड रो फर्स्ट कॉलम हे येणार -1 + 4 + 1. थर्ड रो सेकंड कॉलम 1 + 6 - 3. थर्ड रो थर्ड कॉलम 1 + 0 + 1. स्वतःहून सॉल्व करा, समजेल तुम्हाला. -2 + 2 कॅन्सल होणार, राहणार किती 4. 5 होतात, 5 - 12 किती येतात -7. 2 + 4 किती येणार 6. हे होतात -1, हे होणार -3. 5 -1 + 1 कॅन्सल, राहणार किती 4. 1 + 6 7, 7 - 3 4 आणि हे ना. आता चेक करा ए बी आणि बी ए इक्वल आलंय का, नाही. जर हे सम प्रूफ गाठला असेल तर काय येणार, ए बी इज नॉट इक्वल टू बी ए. समजलं. सो हा तुमचा सेकंड क्वेश्चन आहे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त विचारलं होतं की पॉसिबल आहे की नाही. मी तुम्हाला दोन्ही फाइंड आउट पण करून दाखवलंय. ओके. थर्ड क्वेश्चन पण सेम असाच आहे. सो 2.3 आहे तुमचे फर्स्ट सेकंड थर्ड क्वेश्चन मी कंप्लीट केले आहे. या सममध्ये तुम्हाला ए बी आणि सी मॅट्रिक्स दिले, तर मी तुम्हाला हे प्रूफ करून दाखवायचे की ए इन ब्रॅकेट बी सी इज इक्वल टू ए बी सी. एलएचएस साईड सॉल्व करण्यासाठी आधी जी ब्रॅकेट आहे ते फर्स्ट सॉल्व करून घ्यायचं. म्हणजे मला कोणाची व्हॅल्यू फर्स्ट फाइंड आउट करायची, बी इंटू सी ची. बी मॅट्रिक्स लिहा 2 - 2 -1 1 0 3. सी मॅट्रिक्स लिहिणार आपण 3 2 -1 2 0 माइनस. याची ऑर्डर किती आहे 3 × 2. या समची ऑर्डर किती आहे 2 × 3. सो हे मॅच होते, म्हणजे मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम हे इथे मल्टिप्लाय होणार 6 प्लस हे इथे मल्टिप्लाय होणार मायनस. फर्स्ट रो सेकंड कॉलम इथे येणार 4 प्लस हे येणार 0. सेकंड रो थर्ड कॉलम हे होतात -2 प्लस हे होणार. सेकंड रो
सेकंड कॉलम फर्स्ट कॉलम होणार -3 + 2 -1 × 2 -2 + 0 -1 × -1 1 प्लस -2 थर्ड रो थर्ड कॉलम 0 + 6 0 + 0 0 + -6 ओके 6 minus of 4 2 4 हे होणार हे होतात -1 हे होणार -1 -1 6 0 -6 ही कोणाची व्हॅल्यू मिळाली b × c ची. तुम्हाला आता LHS काय दिलाय LHS किती दिलाय त्यांनी a b म्हणजे काय करणार ए आणि बी × सी जो मॅट्रिक्स आहे त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन करणार. ए मॅट्रिक्स काय तुमचा 1 0 1 2 3 0 0 4 5 इंटू बी मॅट्रिक्स किती आहे तुमचा 2 4 2 -1 -2 -1 6 0 -6 तुम्ही काय करणार मल्टिप्लिकेशन करणार. त्याआधी ऑर्डर चेक करून घ्या 3 × 3 3 × 3 तो मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. रो आणि कॉलम वाईज मल्टिप्लिकेशन करा. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 1 इथे मल्टिप्लाय होणार 2 0 × -1 0 प्लस 1 × 6 6 फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 × 4 प्लस 0 × -2 0 प्लस 1 × 0 0 फर्स्ट रो थर्ड कॉलम 1 × 2 2 प्लस 0 × 0 0 प्लस 1 × -6 किती येणार -6 सेकंड रो फर्स्ट कॉलम 2 × 2 4 प्लस 3 × -1 -3 प्लस 0 × 6 0 सेकंड रो सेकंड कॉलम 8 प्लस -6 प्लस 0 सेकंड रो थर्ड कॉलम 4 प्लस -3 प्लस 0 थर्ड रो फर्स्ट कॉलम किती येतात 0 प्लस -4 प्लस 30 सेकंड रो सेकंड कॉलम 0 प्लस -8 प्लस 0 थर्ड 0 प्लस -4 प्लस ऑफ -30 तुम्ही स्वतः सॉल्व करा तेव्हा हे समजेल तुम्ही. ठीक आहे सो हा मॅट्रिक्स मिळतो आपल्याला. हे जर सॉल्व केलं हे होतात 8 हे होणार 4 हे होणार 2 0 -6 किती येतात -4 4 -3 1 8 -6 2 4 -3 1 -4 प्लस 30 किती होणार 26 हे -8 आहे तसेच -4 प्लस ऑफ -30 -4 प्लस ऑफ -30 हे मायनस होणार आणि आन्सर येणार -34. ही झाली तुमची LHS साईड. मी LHS साईड इथे लिहून ठेवतो. LHS मी ऑलरेडी लिहून घेतला आहे. आपल्याला व्हेरीफाय काय करायचं होतं A of BC = AB. RHS सॉल्व करण्यासाठी आधी आपल्याला RHS चा ब्रॅकेट सॉल्व करावा लागेल. ब्रॅकेट आहे AB म्हणजे मी A मॅट्रिक्स घेणार 1 0 1 2 3 0 0 4 5 इंटू B मॅट्रिक्स लिहिणार 2 -2 -1 1 0 3. त्यांची ऑर्डर चेक करून घ्या. ही ऑर्डर आहे 3 × 2 ही ऑर्डर आहे 3 × 2 मॅच होते म्हणजे मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे.
रो बाय कॉलम मल्टिप्लिकेशन, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 2 प्लस 0 प्लस 0, फर्स्ट रो सेकंड कॉलम -2 प्लस 0 प्लस 3, सेकंड रो फर्स्ट कॉलम 4 प्लस ऑफ -3 प्लस 0, सेकंड रो सेकंड कॉलम -4 प्लस 3 प्लस 0, थर्ड रो फर्स्ट कॉलम 0 प्लस -4 प्लस 0 प्लस -4 प्लस 0, सेकेंड रो थर्ड कॉलम 0 प्लस 4 प्लस 50. आंसर येईल 2 1 1 -1 -4 आणि हे होणार 90. हे मिळाले तुम्हाला ए बी ची व्हॅल्यू. आपल्याला RHS मध्ये काय प्रूफ करायची आहे? RHS किती पाहिजे आपल्याला? AB इंटू C. सो मी AB चा ब्रॅकेट लिहिणार, मॅट्रिक्स 2 1 1 -1 -4 90 इंटू C मॅट्रिक्स लिहिणार 3 2 -1 2 0 -2. ऑर्डर चेक करा, ऑर्डर सेम येते त्याची. म्हणजे याची ऑर्डर असणार 3 × 2, याची ऑर्डर आहे 2 × 3. सो 2 2 मॅच होतात, म्हणून मल्टिप्लिकेशन काय पॉसिबल आहे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 2 3 जा 6 प्लस हे इथे मल्टिप्लाय होणार येणार 2. फर्स्ट रो सेकंड कॉलम हे होणार 2 प्लस 0 4 प्लस 0. फर्स्ट रो सेकंड थर्ड कॉलम -2 प्लस ऑफ -2. सेकंड रो फर्स्ट कॉलम 3 1 जा 3 प्लस -1 इंटू 2 फीमेल मेंबर्स असेल तर नाही. सेकंड रो फर्स्ट कॉलम 3 1 जा 3 -1 इंटू 2 -2. सेकंड रो फर्स्ट कॉलम हे होतात 2 हे होणार 0. सेकंड रो सेकंड कॉलम हे होतात -1 प्लस मायनस किती होणार प्लस 2. थर्ड रो फर्स्ट कॉलम -4 इंटू 3 -12 प्लस 19 इंटू 2 38. ओके. थर्ड रो सेकंड कॉलम ते येतात -8 प्लस 19 इंटू 0 0. थर्ड रो थर्ड कॉलम तो येणार 4 प्लस 19 इंटू -2 -38. जर हे सॉल्व केलं हे येतात 8 हे येणार 4 हे येणार -4 हे होतात 1 हे होतात 2 हे होणार 1. यांचं सबट्रॅक्शन केलं तर ते येतात 26 -8 -30. आता जर तुम्ही चेक केलं तर LHS आणि RHS काय इक्वल आहे. लास्टला स्टेटमेंट येणार हेन्स व्हेरीफाईड बाय काढून IED हेन्स व्हेरीफाईड दॅट A of BC इज इक्वल टू ABC. ओके. ज्या ऑर्डरमध्ये त्यांनी मेन्शन केले त्याच ऑर्डरमध्ये मी मल्टिप्लिकेशन केलं आहे. ऑर्डर चेंज करायची नाही. जर ऑर्डर चेंज केली तर आन्सर चेंज होतं. हे समजलं. अजून एक तुम्हाला याच्यानंतर अजून एक सम आहे ज्याच्यामध्ये A of B प्लस C आहे. तुम्ही ज्या ज्या टर्म्स ब्रॅकेटमध्ये त्या सॉल्व करा, डिफरंट टर्म्स फाइंड आउट करा आणि मग सॉल्व करा तर ते प्रूव्ह होतं. फॉर एक्झाम्पल इथे ब्रॅकेटमध्ये AB होतं म्हणून मी फर्स्ट काय फाइंड आउट केला AB फाइंड आउट केला. आधी ब्रॅकेट सॉल्व केला आणि मग राहिलेल्या टर्मचं काय केलं मल्टिप्लिकेशन. नंतरच्या सममध्ये पण सेम तशीच कन्सेप्ट आहे. ब्रॅकेट सॉल्व करा आणि मग मल्टिप्लिकेशन.
क्लिअर. सो हे सम संपलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी अजून याच टाईपचे वेगवेगळे सांगते.